रुपेश सरांचा सन्मान आम्ही केलाय ना। यानंतर आमचे राज बोरिया त्यांचं सुद्धा झालंय। तर आमचे ग्रेट स्कोरर त्यांचे बंधू उपस्थित होते चंद्रकांत पालकर आणि या दोन बंधूंनी खूप छान सहकार्य केलं। डीजे नितीन या WTCचं झालंय। त्यानंतर ज्यांनी आम्हाला स्पर्धेला योगदान दिले त्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वाचं आम्ही धन्यवाद देतो। आणि यानंतर आम्हा सर्वांचे लाडके महागुरु यांचा इथे सन्मान होईल। या महागुरु नाही महागुरूंचा सन्मान करतो। भावी रायगड भूषण यासाठी आम्ही नक्कीच सर्वजण प्रयत्न करणार आहोत। तर महागुरूंचा सन्मान होईल। या महागुरु चला मॅच ऑन करा। रुपेश सर कंटिन्यू ऑल मॅच कव्हर करा आपण। चला इथून सामना चालू करायचा लगेच। तर महागुरूंचा आम्ही सन्मान करतोय। 2 रात्रीमध्ये ज्यांचा आवाज सुद्धा आपण ऐकला आणि अगदी आज पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान कसा करावा आज नेहमी ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळतं असे आम्हा सर्वांचे महागुरु MD गडगे सर अर्थातच महागुरु यांचा आम्ही सन्मान करतो। त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान या स्पर्धेला। चंद्रकांत पालकर असतील कांचन पालकर यांचा सुद्धा सन्मान करतो। उपसरपंच केवाळेचे आणि त्यांचं सुद्धा खूप योगदान या स्पर्धेला। चला मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा। 3 बाईक भाग्यवान विजेता प्रेक्षक जर आले असतील तर ते नक्कीच चला मॅच ऑन करा। चला इथून मॅच ऑन करायची आहे। मेगा फायनल आपण पाहायला घेत आहे। तालुका प्रमुख चषक 2025 साई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ खानाव आयोजित रुपेशभाई बिंदासभाई टोंबरे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळाले। पहिला बॉल मेगा फायनल मधला मात्र खेचून काढला। आडव्या बॅटनं मात्र बॉलला फेकून दिलंय सीमा रेषा पार षटकार। सहा धावेनं सुरुवात झाली। ते मात्र पाहायला गेलं तर प्रहार केला देवा पाटील वरती बारक्या शिक्या फलंदाजानं आणखी एक हेलिकॉप्टर शॉट मात्र पाहायला मिळाला। मिड ऑनच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिले सीमा रेषा पार षटकार। दोन बॉल आणि या 2 बॉल वरती मोठे प्रहार इथे मात्र पाहायला मिळाले आणि इथे 12 धावा धावपलकावर येताना पाहायला मिळत आहेत। बारक्या शेख अगदी नावाचे मात्र या चर्चा होताना पाहायला मिळाले। मेगा फायनल पाहायला मिळतोय। अंतिम रात्र आणि अंतिम रात्री ते मात्र अंतिम सामना तालुका प्रमुख चषक 2025 मधील मात्र पाहायला मिळतोय। आणखी एकदा मात्र लगातारचा 3रा बॉल वरती प्रहार केलाय। बॉल चाललाय 1 बॉल सीमा रेषा पार। हा येतोय बारका शेख यांच्या बॅट मधून छवका। या चौकारानंतर 16 धावा धावपलकावरती ऑन फायर 3 बॉल मध्ये 16 वरती खेळताना पाहायला मिळत आहेत। मोठी फायनल अगदी 2 संघांमध्ये एका बाजूला नेरे आणि दुसऱ्या बाजूला पालीला पाहायला मिळतो। आणखी जबरदस्त फटका इथे मात्र पाहायला मिळतो। या मात्र फटक्यावरती आणखी एकदा नजक सौंदर्यता सगळ्यांचा परफेक्ट मिलाप करत बारक्या शेके पाठवतात बॉलला सीमा रेषा पार। बावीसावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत अफलातून इथे मात्र स्पर्धा पाहायला मिळाली। 3 बाईक्स एक आपण पाहायला गेलं तर स्कूटी होती
जी मात्र इथून भाग्यवान एका प्रेक्षकाला मात्र मिळाले लकी ड्रॉ पद्धतीनं आणखी 2 बॉय आपल्याला पाहायला मिळते. इथे 22वा धावफलकावरती 0.4चा खेळ आतापर्यंत झालाय. 2 ओव्हरचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. इथे बारक्या शिर्के ऑन फायर पहिल्याच षटकामध्ये जणू काही तुटून पडलंय की काय आपल्याला पाहायला मिळतात इथे. आणि या धावा अगदी ओघ्यानं मात्र उडताना पाहायला मिळतात इथे. प्रत्येक बॉलवरती प्रहार आणि प्रत्येक बॉल मागे मात्र इथून चांगली खेळी करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. दिवा पाटील एक महत्वपूर्ण गोलंदाज आणि त्यांच्यावरती हल्ला मात्र इथून पाहायला मिळतोय इथे. आता त्यानंतर कमबॅक इथे मात्र पाहायला मिळाले परंतु वाईटचा निर्णय पंचांचा येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावफलकावरती मात्र येताना पाहायला मिळत आहेत. बॅटची कनेक्टिव्हिटी झाली त्याच्यानंतर मोठे फटके पाहायला मिळाले. बॉल जर इथून थोडासा मात्र बाजूला गेला वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. बरीचशी समीकरणं देवा पाटील यांना मात्र अगदी कमबॅक करावं लागेल. आपली कौशल्यपूर्ण गोलंदाजी साकारावी लागेल इथे तुम्हाला. एक मोठी मॅच स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न थर्ड बॅटिझनला बॉल तेवढ्याच अप्रतिमरित्या मात्र अगदी अडवला गेलाय. ही कलात्मक पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल मात्र इथं पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा आल्या 24. विशाल शेळके मात्र स्ट्राईकला येताना पाहायला मिळत आहेत. या षटकातील अंतिम बॉल परंतु इथून मोठी धावसंख्या मात्र येताना पाहायला मिळाली. 24वा धावफलकावरती आतापर्यंत लागले जात आहेत. कोण होणार चॅम्पियन, कोण होणार तालुका प्रमुख चषक 2025 खानावच्या या नगरीतील या स्पर्धेचा मात्र अंतिम विजेता. त्यामधील मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक दमदार स्पर्धा ब्रँड लागेल तुमच्या नावावरती. तालुका प्रमुख चषक 2025चा चॅम्पियन संघ त्यासाठी मात्र ही लढत आपल्याला पाहायला मिळतोय. स्लो डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस विशाली फसले तिथे नाराज झाले स्वतःवरती. त्याला माहिती होतं पहा इथून अगदी अनवेमध्ये गती परिवर्तन आणि या बॉलमधील वेग काढण्यात आला आणि अंतिम बॉलवरती आलाय डॉट बॉल. षटक क्रमांक पहिला समाप्त झाले. पहिल्या षटकानंतर 24वा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये 23वा वैयक्तिकरित्या 5 बॉलमध्ये बारक्या शेळके यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्या. 2 षटकांचा खेळ आणि 24वा धावफलकावरती मात्र येताना पाहायला मिळेल. अंतिम मात्र इथून हा षटक बाकी असेल. चला लगेच टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. लगेच क्षेत्ररक्षण ससून घ्या. नवीन इथून गोलंदाज धनेश गवते येताना पाहायला मिळतात. मागच्या मॅच मधील मात्र सामनावीर पुरस्कार विकास फाटक माफी असावी. विकास मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी पाहिली होती आणि आता इथून पाहायला गेलं तर पहिलाच बॉल थोडासा अतिरिक्त बाहेर जाणारा उजव्या एसटीच्या बराचसा मात्र लांबून जाणारा वाईटचा निर्णय मात्र पंचांचा येताना पाहायला मिळेल. 25वा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहे. अफलातून क्रिकेट रंगताना पाहायला मिळेल का दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर नेरेची बॅटिंग सुद्धा तेवढीच मात्र मजबूत आहे. 25वा पहिल्या षटकामध्ये आल्यात. आता अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. शपथ होऊन खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र पाहायला गेलं तर लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॉलचा पाठलाग करत असताना बॉल होते स्टॉप. 4 धावांसाठी आणखी एक शानदार बारका शेख यांच्या बॅटमधून येतोय 4 चौकार. काय पहा क्लास इथे मात्र बारक्या शेळके यांचं मात्र पाहायला मिळाला. हे स्वतःने मात्र इथून स्वतःला सिद्ध करणारे फटके आपल्याला पाहायला मिळतात. अनेक टेनिस क्रिकेटमध्ये असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी एक बारक्या शेळके. घुटनात एक तमाशा देख आणखी एक खणखणीत आवाज करणारा आणखी एक येतोय हा क्लास आणि क्लासिकल बारक्या शेळके ट्रेंडमार्क असणारा चौकार. अप्रतिम मात्र इथून फलंदाजी साकारले. काय इम्प्रेस केले मात्र इथून पाहायला गेलं तर अंतिम मात्र सामन्यामध्ये आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी खेळताना मात्र बारक्या शेळके 7 बॉलमध्ये 31 वरती खेळताना पाहायला मिळते. 33वा धावफलकावरती चेंज ऑफ द स्पेस. त्याच्यानंतर मात्र इथून वीड्स झालेत बारक्या शेळके आणि हा डॉट बॉल आला आणि याच गोलंदाजीची आवश्यकता मात्र इथून कदाचित असावी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर गोलंदाजी होईल का बरीचशी चर्चा. मिस झाले स्विंग अँड मिस. त्याच्यानंतर मात्र अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला. एक मोठी मॅच आहे
लोड फुलटॉस बॉल होता त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न अगदी समोरच्या दिशेनं आडव्या बॅटला मात्र खेळून काढलाय. तेवढ्याच वेगानं बॉलपर्यंत मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतात, फेकी करतील तोपर्यंत मात्र धावा ते कंप्लीट केले जाते. दोन धावेनं मात्र धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 35 धावफलकावरती मात्र लागले जात आहेत. विकास आतापर्यंत 11 धावा खर्च करत 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळतोय 35 धावफलकावरती लागल्या, 33 त्यापैकी मात्र 9 बॉलमध्ये बारक्या शेळके यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत. अनुसाईक बारक्या शेळके ऑन फायर. हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीत असं म्हणता येणार नाहीये. चुकी झाली आहे, बॉल झालाय ड्रॉप आणि इथून मात्र जीवदान मिळालंय बारक्या शेळके या मात्र फलंदाजांना आणि आणखी या 2 धावा ऍड केल्या जातील. एकच धाव येताना पाहायला मिळेल आणि या रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र बारक्या शेळके बाद झालेत. 9 बॉलमध्ये 33 धावांवरती आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 36 धावा. ओहो, नवीन फलंदाज राहुल शेळके मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात येते आणि या अंतिम या षटकातील अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 36 धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. फाईन मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचतील का आणि पाहता बघता बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. आणखी एक मात्र येतोय शानदार, येतोय चौकार आणि या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 40 धावा. आता 41 धावांची गरज असणाऱ्या विजयासाठी बॅटिंगसाठी मात्र जाणारी टीम नेरेला. कार्याची आवड हाय दादाला. हे हाताई पाठीवर काय बांधला महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांच्या. रवींद्र सुनाई सेनेचा वाद आला ना रुपेश टिपरे. सेनेचा वाद चला इथून लगेच क्षेत्रक्षक सजून घ्या. बॉल द्यायचे आहेत आणि त्याचबरोबर सचिनदादा मुंडे यांना आपण पाहतोय स्क्रीनवरती. पूर्ण आमची मात्र आज भरपूर मेहनत सर्वांनीच मात्र त्या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र घेतली गेलेली आहे आणि आज यशस्वी स्पर्धा काय असं याचं उत्तम उदाहरण आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ खानावा आयोजित तालुका प्रमुख चषक 2025च्या निमित्ताने मात्र पाहायला मिळतोय. अखंड 7 दिवस आदरणीय श्री रुपेश बिंदासभाई ठोंबरे यांच्या नावाचा जय जयकार होताना पाहायला मिळाला. तालुका प्रमुख चषक 2025 खानाव गावाच्या नावाचा जय जयकार होताना पाहायला मिळालं आणि आज अंतिम दिवसामध्ये मात्र इथून आपण प्रवेश करत असताना मात्र इथून पाहायला गेलं तर आज अंतिम रात्र. चांगला खेळ प्रत्येक टीमनं मात्र करून दाखवला आणि आज फायनलाइज 2 टीम आता इथून या स्पर्धेतील तालुका प्रमुख चषक 2025 खानावमधील मात्र चॅम्पियन संघ कोण होईल थोड्याच वेळामध्ये मात्र त्याचा रिझल्ट मात्र येईल. त्याचबरोबर पाले आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपण पाहायला गेलं तर नेरे संघ, हे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र आता खेळताना पाहायला मिळतात. इथून प्रथमतः बॅटिंग करत असताना मात्र इथून पाली संघानं मात्र जमवले आहेत 40 धावा. 41 धावांची गरज मात्र इथून असणार आहे ती नेरे टीमला. चला लगेच यायचं आहे. आता सकाळचे पहाटेचे आपण पाहायला गेलं तर 4:22 झालीत आणि त्यानंतरही आपण पाहायला गेलं तर हा मुख्य व्यासपीठ अतिथी कक्ष एवढाच दमदार पद्धतीने भरलेला पाहायला मिळतो इथे. तर राकेश गवते नेरे या पण व्यासपीठावर खानाव ग्रामस्थांच्या वतीने आपलं स्वागत आहे.
चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज. जास्त वेळ इथे खर्च करू नका. हा मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय 4:22 झाल्यानंतर मात्र अगदी प्रचंड मुख्य व्यासपीठावरती इथे मात्र गर्दी आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश बिंदास बाय ठोंबरे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख आपल्याला पाहायला मिळतात. चषक 2025 दमदार आयोजन. उद्घाटन सोहळा भव्य दिव्य आपल्याला मात्र पाहायला मिळालं. ना भूतो ना भविष्य या स्पर्धेची चर्चा मात्र होताना पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र अंतिम दिवस आणि तो ऑक्शन सोहळा तो सुद्धा विसरता येणार नाही. आणि अगदी 1.5 महिनापूर्वीच बिंदास भाईने मात्र आपल्यापर्यंत बाईक या पोहोचवल्या होत्या आणि तो ऑक्शन सोहळ्याची मात्र चर्चा झाली होती. प्रत्येक कॅप्टनला मात्र तिथे निमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्यांच्या समोर एक दमदार ऑक्शन सोहळा मात्र आपण पाहायला गेला होता. तालुका प्रमुख चषक 2025 अंतिम टप्प्यामध्ये. आणि या अंतिम टप्प्यामध्ये सुरुवात आपण पाहतोय जबरदस्त नियोजन पद्धतीने बांधलेली मात्र स्पर्धा. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका. दोन्ही या खेळाडूंना मी विनंती करीन. 4:30 वाजलेत. अजून बक्षीस वितरण मात्र व्हायचं आहे. चला स्पीडअप. इथून जास्त वेळ घेऊ नका. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 41 धावांची गरज इथे मात्र असेल मात्र विजयासाठी. फलंदाज मैदानामध्ये मात्र जाताना पाहायला मिळेल. ते स्ट्राईक इनला आहेत. दनेश गवते. नॉट स्ट्राईक इनला आपल्याला पाहायला मिळत आहेत शंकर जाधवला. 2 फलंदाज मैदानामध्ये आलेत आणि परेशला पाहतोय मात्र गोलंदाजीसाठी. 41 धावा इथे मात्र डिफेन्स केल्या जातील का बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल. कोण होणार चॅम्पियन त्यासाठी मात्र हा खेळाला सुरुवात होताना पाहायला मिळतोय. प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण ठरणार. नेरे की पाली. पहिलाच बॉल भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. वेगावती नियंत्रणी पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. पहिल्याच इनिंग मध्ये मात्र पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने इथून बारक्या शेकेने मात्र बॅटिंग केली होती आणि तिथे वैयक्तिकरित्या मात्र 37 धावांची बहारदार खेळी साकारत असताना 41 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात पाली टीम. आणि त्याच नंतर मात्र ते गोलंदाजी करत असताना पहिलाच येतो मात्र षटक. पहिल्या बॉलवरती आपल्या नावाचा चुणूक मात्र दाखवताना मात्र इथून ओळख निर्माण करून देणारा बॉल मात्र हाताळलाय परेश शेळके. दनेश गवते ऑन स्ट्राईकला पाहत आहे. तिथे मात्र षटकारांचे बादशाह म्हणून ओळखले जातात परंतु इथून हे षटकार येतील का नाहीये. परेश ज्या पद्धतीने गोलंदाजी साकारताना मात्र पाहायला मिळतं. डायरेक्ट हिटी मात्र झाला होता. त्याच्यानंतर मात्र बॉल आता इथून हा बॉल हिट झालाय विकेटला आणि त्याचबरोबर फलंदाज बाद. आउट. माघारी परतावा लागेल. इथे पहा इथून मैदानामध्ये नेमकं घडलं काय. बॉल पकडला त्याच्यानंतर थ्रो केला. तिथे बॉल लागला नाही स्टंपला. व्याकपी तिथे नव्हता पण त्याच्यानंतर परत एकदा चान्स निर्माण झाला तिथे आणि त्यानंतर मात्र हा रनआउटचा विकेट. इथून फलंदाज बाद झालेत. शंकर जाधव. कोणताही बॉल न खेळता मात्र मैदानाच्या बाहेर मात्र जाताना पाहायला मिळतात इथे. चला फलंदाज तयार ठेवायचे लवकर प्लीज. एक्केचाळीस धावांची गरज आहे आणि 2 बॉल आतापर्यंत झालेत. 1 धाव आले म्हणजे 40 धावांची गरज अजूनपर्यंत असणार आहे येणाऱ्या 10 बॉलमध्ये. चांगली खेळली तिथे मात्र साकारली होती बॅटिंग करत असताना. तो चॅम्पियन कोण होणार त्यासाठी मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम क्रमांक कोणाच्या नावावरती. हा मोठा फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु दर्शक बनतील. अगदी हवाई हल्ला फ्लार केलाय. ठोकून दिलाय. ठासून सांगितलंय मी पाठवते बॉलला षटकारासाठी. हा येतोय षटकार दनेश गवते यांच्या बॅटमधून. यांच्या बॅटमधून हा शानदार फटका पाहायला मिळाला. हे षटकारांचा किंग म्हणून ओळखले जातात परंतु दनेश गवते आहे तोपर्यंत मात्र ही मॅच कदाचित नेरेकडे असू शकतोय. 7 धावा धावफलकावरती लागल्या. 3 बॉलचा खेळ झालाय परंतु इथून एक डॉट बॉल. थोडंसं प्रेशराईज नेरे टीमला मात्र करताना पाहायला मिळेल परंतु इथून तसं होईल का बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल आपल्याला. अगदी या मिडावमध्ये मात्र खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे पहा अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे आणि या फलंदाज बाद ज्यांच्यावरती मात्र ही मॅच विनिंग पारी खेळण्याची क्षमता आहे आणि खेळू शकतात ते दनेश गवते. बॅक टू डगआउट.
मॅच ऑन आपण पाहायला गेलं तर परत एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये मात्र येताना पाहायला मिळतील. विकास फाटक आज गोलंदाजी करताना मात्र या गोलंदाजाने इम्प्रेस केले. आज फलंदाजीसाठी मात्र मैदानामध्ये येताना मात्र पाहायला मिळतात. 7 धावा धावपालकावरती लागल्यात. 10.45 करंट रेट आपल्याला पाहायला मिळतो. परंतु तुम्हाला अगदी मोठी धावा संख्या समोरच्या आहेत कारण या षटकातील 2 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहेत. कार्पेट इथे मात्र ऑन साईडला घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहे ते रेडीमध्ये बॉल पर्यंत पोहोचताना पाहायला मिळतील. उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत एकच धाव मात्र त्यांना पाहायला मिळते. काय गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये. परेशने मात्र आपल्याला पाहायला गेलं तर फलंदाजांना अगदीच जखडून ठेवलंय आणि आपल्या नावाचा आपल्या गावाच्या नावाचा डंका पेटवताना मात्र पाहायला मिळतात. परत एकदा बापदेव पाली हा मात्र संघ मात्र चांगल्या मार्गस्थ क्रमण करत असताना मात्र पाहायला मिळतात. हारागिरीपासून तुम्हाला वाचायचा असेल तर नेरी टीमला मात्र इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. बाहेर येऊ दे या आवाज आपल्याला मैदानाच्या बाहेरून येताना पाहायला मिळतात. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न परेश आहे. चतुर चाणाक्षाने हुशार गोलंदाज यष्ट्यांचा वेध घेतलाय. आणखी एक विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. अजित गवते बॅक टू द गाठ. मेहुणे मेहुणे मेहुण्यांचे पाहुणे, परंतु गावात आल्यानंतर खातरजमी करा. आणि स्माइल पाहायला मिळाले क्रिकेटमध्ये. हेच याच टेनिस क्रिकेटने तुम्हाला सर्वांना दिलेला आहे. बावीसशे के इथे मात्र पाहायला मिळत आहेत. हो, बारक्याला मात्र इथून सकवा देत बॉल चाललाय मात्र इथून सीमारेषा पार. बॅकवर्ड रिजनला मात्र कव्हर करत येथील धावा 4 चौकार. अजित गावडे नवीन फलंदाज अर्जुन गावडे. 4 धावा आल्यात आणि या 4 धावेनं भावेश हा बॉल चांगला आणखी एकदा मात्र पाहायला मिळते. आणि या डॉट बॉलचं समीकरण मात्र वाढताना पाहायला मिळेल आणि मॅच थोडीशी निसरताना पाहायला मिळतोय डेरी टीमच्या मात्र हातातून. कारण ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी झाली अफलातून. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 5 धावा या षटकामध्ये आल्यात. आता इथून चौथा बॉल मात्र डिलिव्हरी केले गेले. एक सिंगलला मात्र इथून लेग बायच्या स्वरूपामध्ये येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 14 धावा. 2 बॉल आणि 27 धावांची गरज. बापदेव पाली तालुका प्रमुख चषक 2025 मधील कोणता संघ मात्र होईल चॅम्पियन आणि एन्जॉय करा तिथे. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. डीजे रेडी राहायचं आपण. 14 धावा इथे मात्र धावफलकावरती लागल्यात. आता 1 बॉल आणि एका बॉलामध्ये मात्र गरज आहे विजयासाठी ती 27 धावांची. मॅच मध्ये परिपूर्ण पाहायला गेलं तर अगदी जवळ आणि जवळ तालुका प्रमुख चषक 2025 खानावचा चॅम्पियन होण्यासाठी बापदेव पाली असेल नेरी टीम. आणि इथून हा फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल. आणि या तालुका प्रमुख चषक 2025 खानाव मधील मात्र चॅम्पियन लगातार 2 वेळा आपण पाहायला गेला तर या तालुका प्रमुख खानाव मध्ये चॅम्पियन झालेला संघ आहे तो बापदेव पाली. कॉंग्रॅच्युलेशन बापदेव पाली.